कि अभी सत्ता को क्या बोले अभी हम सब वैसी तो चोर सरकार है। समस्या क्या अभी हम लोगों का प्रॉब्लम है, सीएनजी का प्रॉब्लम है, डायरेक्ट 90-100 रुपया पहुंच गया है ना? क्या खाएंगे क्या कमाएंगे हम लोग। आणि ती सरकार सगळी हेराफेरी करते, मशनीमध्येच लपडे येतात. म्हणजे आपण शिवसेनेला वोट दिलं तर बीजेपीला वोट जातोय. मुंबई में गाड़ी पार्किंग का बहुत प्रॉब्लम होता है। कारण बीजेपी वाले जिकडं तिकडं वाट इव्हिनिंग मध्ये घोटाळा कर. काय वाटतं मग आमचे वोट तर ज्याला जायचे त्याला जातात, पण ते त्यांना पोचत नाही ते मशनीद्वारे जातात बीजेपीला. कारण हा मोदी आमची मुंबई गुजरातला न्यायला तयार झालाय. सब खाली बोल के जाते, असं हम अच्छा करेंगे हम उसके पास जाते कोई अच्छा नहीं करता. मुंबई स्वप्ननगरी मायानगरी हीच मुंबई ओळखली जाते. ती म्हणजे लोकल डबेवाले, टॅक्सीवाले आणि अजून एक आवर्जून नाव घेतलं जाणारं ते म्हणजे मुंबईचा रिक्षावाला. हाच रिक्षावाला ऊन असेल, पाऊस असेल किंवा जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये जरी अडकला असाल तर हाच रिक्षावाला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की साहेब मीटरनेच जाऊया. तर आज आपण याच रिक्षावाल्याकडनं जाणून घेणार आहोत की बीएमसी निवडणुका येत आहेत तर त्याचं या बीएमसी निवडणुकीकडे तो कसं पाहतोय, एकंदरीत त्याचं काय मत आहे, त्याच्या कोणत्या समस्या आहेत आणि त्याच्या अपेक्षा या पूर्ण केल्या जातात का, हे आज आपण त्या रिक्षावाल्याकडनंच जाणून घेणार आहोत. अंकल नाम क्या है आपका? जी मेरा नाम मोहम्मद इसराइल है। कहाँ से हो आप? जी हम लोग मुंबई से ही है। बीएमसी इलेक्शन आ रहा है, हाँ तो क्या लगता है आपको कि किसकी सत्ता आ सकती है बीएमसी इलेक्शन में? जी अभी सत्ता को क्या बोले अभी हम सब वैसी तो चोर सरकार है। चोर सरकार है ना? चोर सरकार ठीक है। है, बोलिए उनको, हाँ। बताइए कि यहाँ आपको पर- क्या चाहिए? अरे हमको रोड खराब है, हर एक चीज खराब, तो यहाँ पर क्या चीज सही चल रहा है, कोई चीज सही नहीं है। क्या समस्या क्या आ रही है वो बताइए. समस्या क्या अभी हम लोगों का प्रॉब्लम है, सीएनजी का प्रॉब्लम है, डायरेक्ट 90-100 रुपया पहुंच गया है ना? क्या खाएंगे क्या कमाएंगे हम लोग। ये फिर ऐसी भ्रष्ट सरकार नहीं आनी नहीं चाहिए. हमको मांगता ही नहीं है भ्रष्ट सरकार। ठीक है, महापौर किसका हो सकता है आपको लग रहा है? महापौर अभी देखो हम तो चाहते उद्योग शिवसेना का होए। दादा कुठून आहेस? चेंबूर मधनं मराठी येतं ना? मराठीच आहे. आहे. काय वाटतं बीएमसी इलेक्शन आहे तर काय वाटतंय तुला? बीएमसी इलेक्शनचं हा. कोण नाही बोलू शकत काय आहे. आणि ती सरकार सगळी हेराफेरी करते, मशनीमध्येच लपडे येतात. काय 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 म्हणजे हेराफेरी म्हणजे नक्की म्हणजे काय? आपण शिवसेनेला वोट दिलं तर बीजेपीला वोट जातोय. हा शिवसेना, हा म्हणजे की अदला बदली जी आता होतीये ना वोटीच आहे म्हणून काहीच नाही बोलू शकत. सरकार त्यांचीच सत्ता येणार, त्यांचीच येणार. त्यांचीच येणार सत्ता. कोणाची? मोदीची आणि कोणाची येणार. मोदीची येणार. बरं तू आता किती वर्षापासून रिक्षा चालवतो? मला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. काय तुला म्हणजे की नेहमी तू रिक्षा चालवतोस तर तू असं काय म्हणजे की प्रॉब्लेम्स काय येतात की रस्ते खराब आहेत किंवा रस्ते जागा कसं खराब आहे, नाहीये? कोण काय नाही, फक्त इलेक्शन टायमाला बोलतात रस्ते बनवू. हा. इलेक्शन झाल्यावर कोण काय बघत नाही. इथे याच तुझ्या रिक्षामध्ये बसून ना तुला आश्वासनं दिली जातात ना की आम्ही हे करू ते करू, पण जसं की मतदान झालं सगळे मग विचारतात, लोकं ऑफिसच्या बाहेर लाईन लावायला लागती. हा हा वेटिंग साहेब कधी भेटत नाही लवकर. साहेब भेटत नाही हा. म्हणजे तुमच्या ज्या समस्या आता आहेत ना, येणार नोट मागायला आणि नंतर मग त्यांच्यात आपल्याला पाय पकडायला जायला लागतंय. हे काम करून द्या आणि ते काम करून द्या. त्यांच्या पाया पडायला जावं लागतं. हा म्हणजे मुंबईचा जो हा रिक्षावाला आहे तो लोकांचा प्रवास जो आहे तो म्हणजे एक सुरक्षित करत असतो. हा त्याच रिक्षावाल्याला त्या लेट्यांकडे जाऊन पाया पडायला पाडायला लागतं. हो ना. दादा काय नाव? नदीम आप भी रिक्शा चलाते हो? जी. कितने साल से चला रहे हो? हो गया 8-10 साल। बीएमसी इलेक्शन आ रहा है, क्या जी। क्या उसके ऊपर मतलब क्या लगता है आपको? क्या लगता बोल के मतलब कि वोट डालेंगे, वोट जाता है बीजेपी को। है ना, ऐसे हो रहा है ना, मतलब जी हाँ। अदला बदली पूरी हो रही है ना? जी हाँ, वही हो रहा है। जैसे कि आपको शिवसेना को मतलब आप शिवसेना को वोट डालोगे लेकिन वो अभी कैंडिडेट जा रहा है बीजेपी में, बीजेपी में जाता है। ऐसे हो रहा है सब। जी हाँ। अच्छा आप मतलब 8-10 साल से रिक्शा चला रहे हो जी। तो आपको कौन सी मतलब समस्या कौन सी आती है आपको? तकलीफें ये सब जीएसटी वगैरह सब बढ़ गया है। काय नाव तुमचं? चांद शेख, कहाँ से हो? कुर्ला नेहरू, कितने साल से रिक्शा चला रहे हो? 41 ईयर्स। 41 ईयर से चला रहे हो? अरे बाप रे, तो बहुत साल हो गए आपको रिक्शा चलाते। हाँ जी। क्या आपको क्या लगता है ये जो बीएमसी इलेक्शन होने वाला है, एक माहौल बन चुका है अभी, हाँ। तो आपको क्या लग रहा है कि किसकी सत्ता आ सकती है, महापौर किसका हो सकता है? और आप जैसे कि 40 साल से रिक्शा चला रहे हो तो हाँ कौन जी। सी मुसीबतें आपको आती है? तो जैसे कि रिक्शा खड़ा करने के लिए जगह नहीं मिलती है, रोड्स ठीक नहीं है, क्या क्या मतलब ये तो प्रॉब्लम सभी को मालूम कि मुंबई में गाड़ी पार्किंग का बहुत प्रॉब्लम होता है। ये तो यहाँ पे हर जगह पे रोड खुदा हुआ है। मेन तो प्रॉब्लम यही चल रहा है, खुदाई का। खुदाई का। सब में बड़ा प्रॉब्लम तो खुदाई का है। अभी यही देख लीजिए कि यहाँ पे भी काम चालू है,
हाँ, और सत्ता का आप जो बता रहे थे ये मैं बोल नहीं सकता कि कौन आएगा, ये तो सत्ता के पब्लिक के डिमांड के ऊपर है। अभी मैं बोलूंगा ये सरकार आएगी और वो नहीं दूसरी सरकार है, इसका मतलब कोई बोल नहीं तो आपको सकते। ऐसा लगता है कि जब भी इलेक्शन आने वाला रहता है ना, तो यही लोग आपके ऑटो में आकर बैठते हैं, आपको बड़े बड़े ऐसे प्रॉमिसेस देते हैं, मतलब वो तो हर नेता लोग का काम है, और फिर जैसे इलेक्शन हो जाता है तो उसके बाद ये ये मतलब तो जो promise हर दिए थे कैंडिडेट का काम है मैडम। हाँ, इलेक्शन से पहले उन लोग हाथ जोड़ते हैं, उसके बाद तो 5 साल मुंह नहीं दिखाते उन लोग, वो नहीं दिखाते ना, सवाल ही नहीं मतलब भूल होता। जाते हैं। कोई भी हो, कोई भी सरकार का कोई भी कैंडिडेट हो, हाँ, 5 साल के बाद मुंह पे जब इलेक्शन आएगा हाँ। तो बराबर लोग आएंगे, हाँ, हाँ, ये हाँ, है उनका। तभी आते हैं आप लोग के बस। पास। तभी उनको रिक्शा वाला याद आता है। जहाँ जब ना? अभी इलेक्शन के टाइम अभी सब बराबर आएंगे, हाँ। भाई याद रखना हम काम करेंगे, ये करेंगे, फिर सभी बोलते हैं, हाँ। फिर कोई नहीं करता है काम। मतलब जब ये इलेक्शन आने वाला रहता है तभी वो यहाँ तक आपके पास आ जाते हैं वोट मांगने के सभी लिए। आएंगे, घर तक आ जाएंगे वो लोग, तो इलेक्शन मांगने तो घर तक आ जाते हैं ना। काय कुठून आहात? मी चेंबूरमधूनच आहे. काय नाव तुमचं? गणेश पाटील. किती वर्षापासून रिक्षा चालवताय? झाले आता 15-1 वर्ष झाले. हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, काय हो. सांगाल त्याच्याबद्दल? काय वाटतंय तुम्हाला? उद्धव ठाकरेची सरकार आली पाहिजे, पण वाटत नाही असं होणार. हा हा कारण बीजेपी वाले जिकडं तिकडं वाट लावायला लागले. कोणचे कॅन्डिडेट घे, ईव्हीएम मध्ये घोटाळा कर, आयाराम दयाराम चालू आहे. आयराम दयाराम चालू आहे, ईडी दाखव, हे दाखव, तेच चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत हो. ना? काय वाटतं? मग आमचे वोट तर ज्याला जायचे त्याला जातात, पण ते त्यांना पोचत नाही. हा. ते मशिनीद्वारे जातात बीजेपीला. अच्छा, म्हणजे ईव्हीएमच्या हो हो, 100%. है ना, हे तुम्हाला वाटतंय? हो, हो. कारण बऱ्याच रिक्षावाल्यांनी हे सांगितलंय की आम्ही वोट टाकतो एकाला आणि ते जातं दुसऱ्याला. दुसऱ्याला जातात. हे बरेच रिक्षावाले असंच बोललेले आहेत. आणि काय वाटतं तुम्हाला, महापौर कोणाचा, मराठी किंवा अमराठी झालं तर त्याच्याने काही मुंबईवरती फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, मराठी झालंच पाहिजे मॅडम, मराठीच भरपूर फरक झालं पडेल. हा. कारण हा मोदी आमची मुंबई गुजरातला न्यायला तयार झालाय. हा, त्याच्यासाठी तो काही करल. कोण? मोदी, अच्छा, बरं बीजेपी. बरं बरं. मग तुम्हाला मराठी महापौर म्हणजे कोणाचा हवाय पण? कोणत्या पक्षात नाव? उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अच्छा, म्हणजे ते दोन भाऊ हो, हो. मला एकत्र आले. हो, ठाकरे 100%. brand तुम्हाला ठाकरे पाहिजे. ब्रँड. मुंबईमध्ये ठाकरे हो, brand तेच चालतंय. असले तर मुंबई वाचल, ते नसेल तर मुंबई गेली, 100% गेली. हा. बरं, मला एक सांगा, पण ठाकरे बंधू म्हणजे आपलं ह्याचं शिवसेनेची तर 25 वर्ष सत्ता होती ना हो मुंबईमध्ये? बस तेच सांगतो ना तुम्हाला, त्यांचं पण चुकतं. 25 वर्ष त्यांना दिसलं नाही बाबा आपले मराठी माणसं, हा, हा, बरोबर की नाही. हा, आज त्यांना पुळका लागलाय, पण ती चांगली गोष्ट आहे लागला ते. हा. कारण आता तरी संधी आहे, वाचवा. हा, 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 हा. आणि तुम्हाला काय म्हणजे आता एवढ्या वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय, तर तुम्हाला काय म्हणजे कोणत्या कोणत्या अशा समस्या येतात? अहो भरपूर, आता एवढे पॅसेंजर बसतात ना, भरपूर उलट बोल सुलट बोल, जे म्हणजे काही वर्षापूर्वी मुंबईत आले राहायला, भरपूर भरपूर प्रॉब्लेम होतात आम्हाला. तुम्हाला काय वाटतं की त्या समस्या ही लोक सोडत असं तुम्हाला वाटतं? जे आता त्यांची सत्ता बघू. येते ते. आल्यावर सोडवलं तर चांगली गोष्ट आहे त्यांनी, पण आम्हाला वाटतं की मुंबईमध्ये महापौर आपला मराठीचा उद्धव ठाकरे, राज ठाकरेचा बसवा. ज्यांची सत्ता येईल त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? काय नाही, मराठी माणसांना पुढे न्या, वाढवा. एक रिक्षावाला म्हणून तुमची काय अपेक्षा आहे? तेच मराठी लोकांना कामगार द्या, संधी द्या, हा, त्यांना पुढे न्या. हा, हा, हा. आज जो पुळका तुम्ही पकडलाय, मराठी माणसं बाहेर चालली, ती मराठी माणसं परत मुंबईत कशी येतील ते बघा. म्हणजे यांचं असं मत आहे की आता आपण बरेच रिक्षावाल्यांकडनं आपण जाणून घेतलेलं आहे बीएमसी निवडणुकांसंदर्भात, तर त्यांचं असं मत आहे की आम्ही मत एकाला टाकतोय आणि ते मत जातं मात्र दुसऱ्याला. तर हे जे आयाराम गयाराम जे आहे ते चालू आहे, तर ते कुठेतरी थांबवावं. आणि यांचं असं मत आहे की जो महापौर आहे तो मराठीच व्हायला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. बोलो ना. ये अभी जो बीएमसी इलेक्शन आ रहा है, हाँ। क्या लगता है आपको किसकी सत्ता आ सकती है? मेरे को तो लगता है भाई, सत्ता तो आएगा तो इसका मनसे का ही आएगा. महापौर किसका हो सकता है? फिर मनसे का ही महापौर हो सकता है, और मनसे ही क्यों? मनसे क्योंकि मनसे का राज चलता है, बाकी का राज चलता ही नहीं. मतलब आपको लगता है कि राज ठाकरे इस बार आ सकता है? हाँ, राज ठाकरे हार सकता है बिंदा. तो आप ये रिक्शा चला रहे हो आप, हाँ. कुछ प्रॉब्लम्स आती है, तो वो प्रॉब्लम्स क्या आती है वो बताइए. प्रॉब्लम बोलो आएगा. प्रॉब्लम मतलब जैसे कि रोड खराब है, हाँ, है ना? हाँ. बारिश हो जाती है तो पानी उसमें ये हो जाता है, पानी रोड के मतलब खड्डों में जम जाता है, हाँ. तो बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है. हाँ. तो कौन सी प्रॉब्लम्स आपको आती है? देखो मैडम, अभी मेट्रो अभी इधर हाँ, बताइए बताइए, कोई बात नहीं, कोई बात नहीं, कोई बात नहीं.
थोडंसं इथे ट्रॅफिक असल्यामुळे जरा आपण त्यांच्याकडनं पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. ऐसा है मैडम, मालूम है रोड खराब रहता है, मेट्रो का काम चालू है और रिक्शे वाले जितना धंधा नहीं है उतना गाड़ी का काम निकलता है। और बाकी ये क्या है, वो एक बार क्या है, एक आदमी को वोट मिल गया है वो तो एक्शन लेता नहीं है। आपको ऐसा लगता है क्या कि जब इलेक्शन आने वाला रहता है तभी ये लोग आपके पास आते हैं और सब खाली बोल के जाते हैं, असो हम अच्छा करेंगे, हम उसके पास जाते कोई अच्छा नहीं करता ये। बोले वोट दे के हमके ऊपर मेहरबानी की हम तो पैसे खिला के वोट दे के लिए बोलते। हाँ, 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 अब जाओ इलेक्शन के लिए जाओ तो दारू बिरू सब कुछ मिलता है पिलाने खिलाने के लिए। एक टेबल पे 10 15 हजार रुपए देते हैं हाँ। फुकट में। इलेक्शन पैसे जीतने, देते हाँ पैसे देते हैं आपको ये लोग? हाँ सब जन को देते ना 500 रुपए हाजिरी चालू है। अच्छा, 500 रुपए हाँ 500 अभी रिक्शा भाड़े में भी लगा डालते हैं सब जगह। तो जिनको वोट मतलब जो पैसे देते हैं आप उन्हीं को वोट करते हो कि कोई नहीं ऐसा नहीं, हम किसको भी वोट डालते, जो हमारे जो सपोर्ट में रहेगा हम उसको वोट डालेंगे। सपोर्ट में रहेगा उसको डालेंगे? हाँ जैसा भी नवाब मलिक भाई आधी रात को भी जाओ काम करता है, हाँ, हाँ तो हम उसको वोट डालते। वो ऐसा आदमी है, पैसे सबको देता बीता नहीं कुछ नहीं, वो आदमी पूछता है तो हम उसको पूछते, हाँ, 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 बाकी कुछ भी नहीं। हाँ, हाँ, जो आदमी जो हमारो अभी जो आदमी जो हमारा काम करता है वोट वीट का, हाँ, अब वो पैसा भी देता, हम लेते बीता नहीं, पैसे से लेके क्या कर देगा हमारे को। बस हम ये इतना ही पूछना चाहते हैं, बाकी क्या हमारा जो भी प्रॉब्लम है हाँ। जरा खर्चा विर्चा जो भी है, नवाब मलिक भाई आधार कार्ड नहीं है, पैन कार्ड नहीं है, सब करके देता है, हमारा डॉक्यूमेंट्स करके देता ठीक है। है, दिल का अच्छा आदमी है, बाकी कुछ Thank you, नहीं। दादा, ओके। दादा कहाँ से हो? मी युपी यूपी कडनं आहात, काय नाव तुमचं? माझं नाम राजेंद्र कुमार सरोज अच्छा, मग आता बीएमसी इलेक्शन येत आहेत, काय सांगाल? आहे. कोणाची सत्ता येईल असं वाटतंय? शिवसेनाला कोणाचा महापौर होईल असं वाटतंय? शिवसेनाला शिवसेनेलाच. तुम्ही मतदान कोणाला करणार? शिवसेनाला शिवसेना. ठीक है अंकल, कहाँ से हो? कहाँ से हो? चेन्नई चेन्नई से हो? यहाँ पर क्या कितने साल से रिक्शा चला रहे हो? मेरा शादी भी नहीं हुआ जब ही आया था. कब से आए हो? अच्छा ये बताइए, अभी बीएमसी इलेक्शन आ रहा है तो आपको क्या लगता है बीएमसी इलेक्शन जो आ रहा है वो किसकी सत्ता आएगी? कोई भी इलेक्शन आने दो, सवाल किसका वो नहीं. महापौर किसका होगा? हमारा तो कांग्रेस है. दादा कुठून आहात तुम्ही? आम्ही चेंबूर वाशिला करू राल चेंबूरला राहता. हो. काय नाव तुमचं? आमचं नाव कलीम खान आहे. बरं, तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवताय? आम्हाला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. हो मग तुम्हाला काय वाटतं की आता या बीएमसी इलेक्शन येत आहेत ना, तर हो. त्याच्यामध्ये कुणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला? आमच्या सत्ता तो आता शिंदे शिंदे सरकार येणार. हा, हा. आणि काय तुम्हाला म्हणजे आता 10 वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागत असेल, हे तुम्हाला म्हणजे खूप असे प्रॉब्लेम्स येत असतील तर प्रॉब्लेम मध्ये तो माणसाचा कधी ट्रॅफिक आहे एवढा मराठमध्ये ट्रॅफिक असतात. दुसरा काय आहे ते कधी तुम्हाला माहिती आहे गॅसचे लापडा होतात. हे 15 दिवस तर आम्हाला लय त्रास झाले होते. हा हे सगळे गॅस लापडा आहे ना, हो problem असतो ना. हो हो ना. लाईन लावायचं आहे मग 10 सकाळी 8 वाजता गाडी काढायचं आदमी 11 वाजता गाडी काढतं. हो ना. हा मग साठी मग आणि रिक्षा उभं करायला जागा वगैरे हा पण- जागा पण नाही असतात. कधी पण येतात हवालदार येतात फक्त हे चला गाडी काढा आणि फोटो मारतात. सगळं करा आम्हाला द्यायला लागतात. काय करायचं? हा, 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 हा. मग तुम्ही काय सांगाल म्हणजे जी आता जे सत्ता ज्यांची येईल बीएमसी मध्ये हा. तर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या? हा त्यांच्याकडे येतं की रिक्षावाल्याला सगळ्यांना सुविधा पाहिजे. हा सोयी सुविधा व्हायला पाहिजे. हो. त्रास नको व्हायला. हो, तर- कारण, रिक्षावाला जो आहे तो हा रिक्षावाला आहे तो ग्राउंड रिपोर्टर असतो. कारण दैनंदिन जे आयुष्य आहे ते नेहमी बघत असतो. हो ना. तर त्याच्या ज्या समस्या आहेत तर या जे सत्तेमध्ये जी लोक बसतात त्यांनी नक्की सोडवायला पाहिजे. हो ना. हो असं वाटतं ना हो तुम्हाला प्रामाणिक? हा आम्ही काय आम्हाला साठी पॅसेंजर आम्हाला काय आम्ही सोडायला आम्हाला हेच काम आहे. आमचं काय आम्ही रिक्षा चालवतो कसं सर माणसासाठी की आम्हाला पण पोट भराय त्यांना पोट भरायला पाहिजे. हा ते पण टाइम कामवर जायचं पाहिजे ना. हो ना. पोटासाठी तुम्ही रिक्षा हो. चालवता ना. हो पण जर पोटासाठी जर रिक्षा चालवत असाल तर काही गोष्टी तुमच्या ज्या तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्या सुद्धा ते प्रॉब्लेम सुद्धा तुमचे सोडवायला पाहिजे असं वाटतंय ना तुम्हाला? हो. जसं की पाऊस झाला हो. की इथे आपल्याकडे मुंबईमध्ये असे खड्डे आहेत. हो लय त्रास आहे. खड्डे आहे मग कुठे गाडी बंद पडते हा. ते तर माणसाला त्रास पडतात. ट्रॅफिक लागतात. हा, हा. मग खड्ड्यामुळे होते ना. खाली टायर फुटतात कधी काय होतात. मग कधी कधी तुम्हाला जे रिक्षामध्ये जे ग्राहक तुमचे असतात हो. तर त्यांच्या पण गोष्टींचा बऱ्याच गोष्टींचा या सगळ्या
ज्या आहेत त्या गोष्टींमुळे सामना म्हणजे त्यांची चिडचिड होत असेल, राग हो होत असेल. हा लपडा पण करायला लागतं, मग झगडा होते, ते मारते पण माणसाला. रिक्षावाल्यांना कोण इज्जत देतं, कोण नाही देत. रिक्षावाल्यांना कोणी इज्जत देत नाही. नाही नाही नाही, कोण पण असले हे चल निघ इथून, हा. मारतात, गाली देतात, शिवा देतात, सगळंच करतात ते सगळं. हो ना. हो हो माणसाचं. भ्रष्ट कारभाराचा जो राग आहे हा. तो म्हणजे भ्रष्ट कारभाराचा जो राग हा सगळा तो रिक्षावाल्यांवरती हो, निघतोय है ना. हो रिक्षा टॅक्सीवाल्यांना कोणला, मला कोणाला इज्जत नाही. जा इथून निघा तुम्ही, इथं तुमचं काम नाही, जा. हा थांबायचं नाही, ते मारायला लागतात. इथून थांबायचंय ना. मारतात. हो. कोण मारतं तुम्हाला? अरे रिक्षावाले माणसाने मानतात, माणसाने इज्जत नाही द्यायचं, जाऊन आम्ही सगळ्यांना सोडतो. हा कधी भाडा असं पडून जातं, भाड्या नाही देते, निघून जाते, असं भाडं होत. पण नाही देत, पैसे पण नाही देत. हा असंच होतं. माझ्यासाठी 2 तास झाले होते, मी मलाडला भाडा घेऊन गेलो होतो. तो बोलतो मी बिल्डिंग मध्ये जाऊन, चांगल्या बिल्डिंग होतं, तिथून गेलो, बोलतो मी 2 मिनिटं मी पैसे घेऊन येतो. गेलं तर आले ना, मी 1 तास थांबलो होतो तिथे. असं माणसं करतात, तर काय करायचंय. मग सगळ्याला तो बी पण माणूस झेलतात, सगळे करतात. काय तुम्हाला काय वाटतं आता हे म्हणजे आम्हाला म्हणजे हे ऍक्च्युली काय आहे माहिती आहे, रिक्षावाल्यांची 5 पैसे इज्जत नाही. चांगले माणसं असू किंवा वाईट माणसं असू, पण त्यांची इज्जत नाही 5 पैसे. कुठला पण अपोरी टपोरी पण आला बोलता, चले गाडी निघाले असे कोण बोलतं माणसं पब्लिक. पब्लिक बोलते. हो. पण आता हे जे आता समजा आता मी इथं गाडी थांबवली आहे, या हॉटला पैसे हे नाक्यावरती, हा, तिथून मॅनेजर आहे ना, भाई गाडी निघाली असे. हा, हा. म्हणजे आम्हाला लोकांना त्रास आहे, पण आता आम्ही काय हा बोलू नाही शकत कोणाला. आता या ज्या BMC निवडणुका येत आहेत, है ना, हा बोला ना. तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की म्हणजे कोणाचं सरकार मा- कोणाचं- मी कोण मी एक मान्य मध्यवर्ती- करतो, कुठली पण सरकार येते आम्हाला रिक्षा चालवायचीच आहे. हा. बरोबर आहे. त्यांना काय तुमची अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे पण सेफ्टी पाहिजे. सेफ्टी पाहिजे हो. ना? हा. अपेक्षा म्हणजे आम्हाला काहीच नाही, आम्हाला फक्त व्यवस्थित आम्हाला आपलं काम करायचं आहे, व्यवस्थित घरी जाऊन खाऊन पिऊन मोकळा व्हायचं. मग तुम्हाला म्हणजे असं की आम्ही रोडवर असले तर मला रस्ते सेफ्टी पाहिजे. नाहीये मुंबईमध्ये आपल्याकडे है ना, असं वाटतं तुम्हाला की जसं की पाऊस झाला की खड्डे भरपूर आहेत, मग त्याच्यामध्ये पाणीच असतं. आता माझी वार्ता आहे का, आम्ही समजा 4 लाखची गाड्या घेऊन फिरतो, हा. ते 10,000 लाखांची गाड्या घेऊन फिरतो, ते पण काय बोलू नाही शकत बीएमसीला. आणि सांगायला गेलो तर हो आम्ही सांगितलं ते भरून जाणार. सांगता तुम्ही BMC ला या सगळ्या गोष्टी? म्हणजे आमच्या मंडळाला सांगतो, मंडळ अध्यक्ष असतो त्याला सांगून आम्ही बोलतो त्याला. मग आम्हाला म्हणजे आम्ही शाखेमध्ये गेलो, आम्हाला शाखेमध्ये उत्तर व्यवस्थित भेटत नाही कुठल्या पण. मग ते जे तुम्ही सांगता ते सोडवलं जातं असं तुम्हाला हो, हो. वाटतं? समस्या सोडवल्या जातात तुमच्या असं वाटतंय तुम्हाला? वाटते म्हणजे समोरच आहे, डोळ्याच्या समोरच आहे सर्व. आता बोले ना. मी बोललो साहेबांना, बोललो साहेब बोललं तर तुमचं काम होऊन जाणार, पण होत 2 महिन्यासाठी हो काम नाही आलं तर 4 महिन्यानंतर होतो काम. महापौर कुणाचं होईल वाटतंय? ते देवाला माहिती. आता बरं. कुठलं पण महापौर होऊ द्या, आम्हाला म्हणजे रिक्षा चालवायची आणि 26 रुपयाचं भाडे म्हणजे चालवायचं आहे. हा, मग तुम्हाला सत्ता कोणाची पण येऊ दे, पण तुमच्या जे समस्या आहेत है ना, त्या मात्र म्हणजे त्यामध्ये म्हणजे आज काय एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो मॅडम, याच्यामध्ये काय रिक्षावाल्यांची 5 पैसे इज्जत नाही. इज्जत म्हणजे चांगले माणसं पण याच्यामध्ये रिक्षा लाईनमध्ये आहे, अपोरी डपोरी पण आहे, लुक्के चुके पण आहे, सर्व आहे. समजलं का ना, वाईट माणसं पण आहे, पण त्याच्यामध्ये वाईट माणसाबरोबर म्हणजे चांगल्या माणसाची पण व्हॅल्यू 5 पैसे नाही. मुंबईची सुरुवात होते ती म्हणजे लोकलने आणि प्रवास थांबतो तो रिक्षाने. हाच रिक्षावाला BMC निवडणुकीकडे कसा पाहतोय, त्याला कोणत्या समस्या येतात हे आपण त्याच रिक्षावाल्याकडनं ऐकून घेतलेलं आहे. मात्र सध्याला आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, पण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.